नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही. ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय. क्राईम रेट हा तुमचं चॅनल लावलं की दिसतो की महाराष्ट्रात क्राईम आहेत आणि वाढतोच आहे. आणि हा डेटा माझा नाही आहे, हा मीडियाचा डेटा आहे, लाईव्ह डेटा आहे. आणि केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचाच डेटा काढून बघा ना. आता डबल इंजिनचं सरकार आहे ना, तिथे पण ते इथे पण ते. डेटा तर काय मी नाही क्रिएट केलेला, तो क्रिएट कोणी केलाय? होम मिनिस्ट्रीला पाठवला कोणी डेटा? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डेटाच स्टेटच पाठवतं ना. सो स्टेट इज ऍडमिटिंग की हो आमच्याकडे क्राईम वाढले आहे. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मला काय सांगायची गरजच नाहीये. डेटा स्पीकिंग. आणि व्हिज्युअलचं खोटं बोलत नाहीत. रोज टीव्हीवर जे व्हिज्युअल्स दिसतात ते भयानक आहे आणि चिंताजनक आहे. महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही. दिस इज द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री. आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झालाय तो देश सोडून जातो. म्हणजे हे आरोप प्रत्यारोप करत राहतात. काय तो ज्वेलरचं नाव मी विसरले बाई. ते एक ज्वेलर होते बघा, त्यांना हे लोक नीरव मोदी, किती अजून तुम्हाला नावं सांगू. आणि बेस्ट इज मागच्याच आठवड्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सरकारनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे की 196 ईडी आणि सीबीआयच्या केसेस झाल्या आणि त्यातल्या कन्व्हिक्शन 10 वर्षात 2च आहेत. आता मला अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र, मला तो डेटा मी खरं तर दाखवणार होते तुम्हाला, त्याच्यावर रिसर्च चाललाय की या 198 का 196 पैकी 2 कोण कन्व्हिक्ट झाले आणि जे झाले नाहीत त्यातले पॉलिटिकल किती आहेत आणि त्यातले आज भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षात किती आहे हा डेटा केंद्र सरकारने द्यावा. काय ते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे. आणि सगळ्यांना माहिती होतं. तो इथून म्हणे दिल्लीला गेले, दिल्लीवरनं दुबईला गेले. हू नोज अशा काय काय स्टोरीज येतात. आणि कृष्ण अंधाळेबद्दल मी वारंवार हा प्रश्न विचारत राहिले. माणूस असा हवेमध्ये गुल हो गया, ऐसे कैसे हो सकता है. आणि मी तेव्हाही म्हणत होते की जर तुम्हाला इथून होत नसेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या थ्रू मदत घ्या आणि देशामध्ये माणसाला शोधा. एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला, तिथे गेला, ह्या गल्लीतून गाडी लेफ्टला गेली आणि राईटला गेली, तुम्हाला कळतं. आणि एक माणूस तुम्हाला सापडणार नाही जो एवढा क्रूर खून झालेला आहे. इट इज जस्ट शॉकिंग. त्यामुळे हा सगळं. आणि तुम्हाला मी थोडंसं तुम्हाला मागे नेते. तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशन का डिसेंबरमधली गोष्ट आहे. डिसेंबरमध्ये आदरणीय पवारसाहेब हे पहिले केंद्रातले किंवा राष्ट्रीय नेते जे बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले. आणि आज आपण मार्चमध्ये आहोत. डिसेंबरची घटना, वी आर इन मार्च. 3.5 महिन्यांनी पवार साहेब जे बोलले ते सगळं खरं आलं की नाही मला सांगा. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. कोणीतरी घरी जा, त्या कुटुंबांचे अश्रू बघा. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले. तुमच्याच चॅनलवर तुमचे कॉम्पेज ढसाढसा रडलेले मी पाहिले. तो पण सत्तेमध्ये किती लोक तिथे गेले, किती लोक गेले बीडला, किती लोक महादेव मुंडेच्या बायकोला जाऊन भेटले, किती लोक परभणीला जाऊन आलेत, ह्याचं कोणीतरी मला माहिती द्यावी. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं. आणि हा राजकारणाचा विषयच नाही, हा माणुसकीचा विषय. म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या, ह्यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात. पण जे लोक आयुष्य उद्ध्वस्त करतात लोकांच्या आयुष्यात, त्यांना डिफेंड करण्यासाठी, त्यांचे राजीनामे घेण्यासाठी ते मिसिंग आहे, ते सापडत नाही. हा कुठला न्याय? हा अन्याय चाललाय सर्वसामान्य मायबाप जनतेवर.